नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तर या योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांना डीबीटीद्वारे पोर्टलद्वारे सदरचं वेतन जी पेन्शन आहे ती जमा करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. तर याच्याद्वारे पाहू शकता की सर्वप्रथम डीबीटी पोर्टलद्वारे जे पेन्शन आहे ती जमा करण्यात येणार आहे. याच्यामध्ये माहे डिसेंबर ते जानेवारी याचं अर्थसहाय्य डीबीटीद्वारे वितरित करण्यात येणार आहे. तर ऑनबोर्डवरती एकूण 19 डिसेंबरपर्यंत झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 27,15,796 इतकी आहे. आणि याच्यामध्ये संभाव्य पाहू शकता की आधार व्हॅलिडेट झालेले आणि आधार व्हॅलिडेट न झालेले कॅन्डिडेट देखील आहेत. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये ज्यांचा आधार व्हॅलिडेट आहे त्यांना पेन्शन ही लगेच जमा होईल आणि ज्यांना आधार व्हॅलिडेट झालेलं नाही तर त्यांना पूर्वीच्या प्रमाणे बीम्स प्रणालीद्वारे हे वितरण करण्यात येणार आहे. तर लक्षात घ्या की ज्यांचा आधार व्हॅलिडेट नसेल तर यांना फक्त जानेवारी 2025 अखेरपर्यंत ही सुविधा उपलब्ध असेल. याच संदर्भात तुमचं जर आधार कार्ड जर तुमच्या बँक खात्याला लिंक नसेल तशा सूचना देखील तहसील ऑफिसमार्फत तुम्हाला प्राप्त होतील. याचबरोबर पाहू शकता की येथे तातडीचे आदेश देण्यात आले आहेत. तुम्ही पाहू शकता की लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटीद्वारे करण्यासाठी महाआयटी कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांनी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी. तर अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आलेल्या आहेत. त्यामुळे आता येत्या काही दिवसामध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 1500 असे 3,000 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. तर याच्यामध्ये बीम्स प्रणालीद्वारे ज्यांचा आधार ऑनबोर्ड नसेल, आधार लिंक नसेल बँक खात्याला, त्यांना पेन्शन जमा होण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे आता येत्या काही दिवसामध्ये म्हणजेच आठवडाभरामध्ये ही पेन्शन जमा होणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. खात्रीशीर अपडेट्स करता योजनांसंदर्भात सर्व माहिती मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.